तुम्हाला होटाला ओठ आहे ना आपले, ओठाला ओठ न लावता बी म्हणायचंय. ओके, मी बी म्हणायचंय. बी, बी फॉर बॉल आहे ना, बी बी, तो बी म्हणायचा अल्फाबेट. होटाला होठ लावायचे नाही. ज्याला बोलल त्याने असं मध्येच बी बी करायचं नाही. बी बी नाही नाही, होठ लावायचे नाही. होठ न लावता म्हणायचंय. मन बी. मोठे ना, हे असू नका, ऐकू येऊ द्या. बी. ओके, तू बोल रे सरताज. बी, होठ नाही लागा नाही, असे बी बोलायचे. आणि तुम्हाला चॅलेंज आहे बघा, माझ्याकडून तुम्हाला एक 500 रुपयाचं गिफ्ट, जर तुम्ही होटाला होठ न लावता मला बी म्हणून दाखवलं तर. ठीक आहे, हा चल. हा आदित्य म्हणतो, मी म्हणून दाखवतो. चल चल, 1 मिनिट. मन बी. बी असं होट अशी लावू नको. मन बी. नाही लागतं. तू म्हण कृष्णा. बी म्हण. बी 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 बी, होटने लावायचे. तू म्हण रे. बी लागताय. तू रे सर. बी असे काय अल्फाबेट आहेत ना, म्हणून ब जो हा शब्द आहे हा काय होट, आपला होट आहे ना, तर आपण ते वर्णाचे जे प्रकार ठेवलेले आहेत ते याच कारणाने ठेवलेले आहेत, ज्याचे आपण ओठाचा जिभेचा स्पर्श करतो. आहे का कोणी चॅलेंज? आवाज नाही करायचा. चॅलेंज ऍक्सेप्ट करणारा कोणी आहे का? 1 मिनिट. हा थांब रे, थांब. हा हा. वी नाही, होट 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 नाही लावायचं. वी होट नाही काय. थांब, व्यवस्थित उच्चार येतो बघू आपण. थांब रे, थांब. सगळे ऐका रे. वी पी आवाज येतोय. पी शक्य नाहीये.